तुम्हाला सर्वात पहिले एक होतं, एक प्रॅक्टिकल होतं ना की बा त्याच्यात काय मीटरची ओळख. तेव्हा मला सांगितलं होतं मीटर काढून दाखवलं ते कोणते मीटर आहे. मग मीटर कोणतं आहे? मीटर आहे ना. त्यांना काय मोजतो आपण? करंट. हा सिरीजमध्ये लागते. त्यावेळेस सांगितलं मी एक सिम्बॉल सांगितलं कोणत्या टाईपचं आहे, कोणत्या आयरनचा आहे आणि कॉईलचा आहे. कुठे आहे सिम्बॉल याच्यात? हा दिसून राहिला सिम्बॉल. हा सिम्बॉल दिसून राहिला. हा मुलीवर म्हणजे 4 रेषानंतर 3 आहे. अशा असमान स्केल आहे, युनिफॉर्म स्केल नाही आहे आणि असमान आहे. त्याच्यामुळे काय आहे, DC आणि DCवर चालते असंही ओळखू शकते. तुम्ही पाहिलं त्या प्रॅक्टिकलमध्ये. त्या प्रॅक्टिकलमध्ये अंदरची रचना माहिती तुम्हाला कसं काय असतं अंदर. हा कसा काय काटा डिफ्लेक्ट होते, काटा थांबते कसा काय, हे होतं ना. फक्त ओळख होती मीटर कसं असते, AC वर DC चालणार, सिम्बॉल काय, स्केल कशी असते, हे आहे. आपण दिसून आला फर्स्ट ब्रांचचा हा स्प्रिंग गुंडाळला जाईल आणि काय नंतर जेव्हा झोपला घेऊन जाईल तेव्हा हा स्प्रिंग त्याला वापस शून्यावर आली म्हणजे कंट्रोलिंग टॉर्क. आणि आता हा काटा कुठेतरी एका पॉइंटवर स्थिर राहायला पाहिजे म्हणजे डॅम्पिंग प्रेरणा. हा एका काटा असा हल्ला नाही पाहिजे, स्थिर राहायला पाहिजे काटा. असा हल्ला पाहिजे ना, त्यासाठी ग्रॅव्हिटी नियंत्रण आहे. हा हे दिसून आलं, हे आहे ग्रॅव्हिटी नियंत्रण. आणि हा मीटर कसा आहे, ग्रॅव्हिटी नियंत्रण असल्यामुळे हा कसा असाच ठेवा लागतो उभा, हलवा ठेवता येत नाही. ग्रॅव्हिटी कशी काम करी, आता हा उभा ठेवला असा, हा जो ग्रॅव्हिटीचा काटा आहे हा काय करी नाही हालू देईन मी असा. हा वजन आहे ना, हे बा दिलेला थोडं वजन दिसून आलं थोडं ना. हा वजन काय होईल, काटा असा आता डिफ्लेक्ट नाही करीन, थांबून जाईल एका जागेवर. जर तुम्ही सोडून टाकता असा ठेवला तर कामच नाही करीन. हा उभा ठेवायला समजलं. अशाच प्रकारे व्होल्ट मीटर येते. AC आणि DCचं मोजता येते त्याच्यामध्ये. AC आणि DC काहून मोजता येते याच्यावर काहून घे. आता याच्यात जर DC प्रवाह पाठवला तरी तो हा जो तुकडा आहे त्याच्यात दिलेला आकर्षाला जाईल, पॉइंटर समोर जाईल. AC प्रवाह पाठवला तरी पॉइंटर समोर जाईल ना, कारण तुकडा आकर्षाला जाईल. त्या मुईन कॉईलमध्ये तसं नव्हतं. त्याच्यामध्ये काय होतं, मुईन कॉईल होती ती फिरत होती. हां, आणि AC सप्लायवर कधी काय होते, सप्लायची दिशा बदलते. हां, पहिल्या याच्यात निगेटिव्ह नंतर दुसरी सायकल तयार होते, कधी इकडे फिरून कधी इकडे फिरून, म्हणून ते फक्त DCवर काढलेलं होते. दोन्ही याच्यावर करते काहून त्याच्यात काय आकर्षणाला तुकडा आहे तो DCवरही आकर्षिला जाते आणि AC वर, दोन्ही याच्यावर काढलेलं होते. समजलं.